मटका किंग अनवर अली खानला पक्षातून काढून टाकण्यात आले। प्रताप पाटील चिखलीकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मटका किंगच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, अशी चर्चा होती। अशोक चव्हाण यांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची दखल घेतली। चुकीने पक्षात प्रवेश दिला होता। प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र या संदर्भातली कबूल केली आणि आता पक्षाच्या माध्यमातून कारवाई करणार। ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तपासूनच प्रवेश दिला जातो, परंतु माझ्या चुकीमुळे अनवर नावाच्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये चुकीनं प्रवेश दिला गेला। कालच त्यांचा प्रवेश रद्द केला। ज्यांनी कोणी प्रवेशासाठी माझ्याकडे शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं। त्यामुळे हा विषय आता इथे संपलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू गिरी आपल्यासोबत जोडले। राजू, महत्त्वाची घडामोड आहे। मटका किंग अनवर अली खानला पक्षात घेतल्यानंतर मोठी टीका झाली आणि आता मात्र त्याच्यावरती कारवाई करण्यात आल्याचं समोर येते। काय सविस्तर माहिती? कारण हा जो मटका किंग आहे मुनवर अली खान, याच्यावर नांदेडच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याला पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश देऊन प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली चूक झाली असल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला पक्षातून काढून टाकल्याचं सांगलेलं आहे। एका कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून आपण त्याला पक्षात घेतले। ज्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं त्याला देखील आपण आता पक्षातून काढून टाकले असल्याचं चिखलीकर यांनी सांगितले। मात्र एकूणच राजकारणातील गुन्हेगारीकरण यामुळे उघड झालेलं आहे आणि गुन्हेगार कायद्यापासून लपण्यासाठी सत्ताधारी पक्षात कसं जाता येईल ते पाहतात। त्यातूनच हा सगळा प्रकार घडलेला आहे। याला आता जरी पक्षातून काढलं असलं तरी यामुळे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडमध्ये चांगलीच चर्चेत आलेली आहे। कारण अगदी नक्कीच खूप खूप धन्यवाद राजू या महत्त्वाच्या माहितीसाठी। दरम्यान हा पक्षप्रवेश झाल्याने अजित पवार हे संतापले। याबद्दल मी तिथून माहिती घेतो, तसे काय असेल तर पक्षातून काढून टाकतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। तर अजितदादांनी कानउघाडणी करावी असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं। माहिती घेतो आता सगळ्यांना गुंड आहे का असं मी बघत बसतो। एक मिनिट, तुम्ही सांगितलंय, मी त्याची माहिती घेतो, असेल तर काढून टाकतो। कुठल्याच पक्षामध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। कारण की गुन्हेगारांना राजश्रय प्राप्त होऊन ते लोकांवर हवी होऊ लागलेले आहेत। नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही, पण तुम्ही जे म्हणता ते खरं असेल आणि त्याच्यावर जर गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील, ते विख्यात गुंड असेल, तर मग अशा लोकांना ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलं पाहिजे। अजित पवारांनी या बाबतीवर निर्णय घ्यावा आणि स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केली पाहिजे।